मित्रांनो आजचं दुदंडीचं मैदान, त्या मैदानाचा गुलालाचा मानकरी आपल्यासोबत लखन. आज चिक्या आणि लखन पळाला आणि पुन्हा एकदा फायनल. चांगली गाडी पळाली आमची. पैरा 2 दिवस आधी झालेला. पैरा पण नव्हता आम्हाला, 1 दिवस आधी झालेला. परत त्या दिवशी चिक्या पळाला होता ना, तरी म्हणली पळू आपण गाडी. चांगली गाडी पळाली आमची. आता आज सगळी मैदानात मित्रांनो दिग्गज बैल आलेली, सगळी टॉपची बैल आज फायनल राहिले. आतल्या ज्यावेळेस टॉपच्या मैदानात फायनलला बैल राहत असतो त्यावेळेस वाटतं का की बैलाला आपण सांभाळ करतोय, चांगला त्याच्यावर प्रेम करतोय, त्याचं फळ देतोय. त्याला जीव लावला नसता तर त्याने आपल्याला कुठेतरी हे केलं असतं ना बैलांनी पण. कारण की ज्या वेळेस आपल्याला त्याने हे केलं समजा, म्हणजे बैला एकूण चुकी काय नाही होत, आपल्याकडून चुकी होती. बैलाची चुकी थोडा होती. आपलं आपण त्याच्यावर जीव बी तेवढा लावतो ना, त्यामुळे आपल्याला ते फळ देतोच. कष्ट बी तसेच घेतो आपण. या जोडीचं वैशिष्ट्य आहे, ज्या वेळेस आली ना त्यावेळेस चांगला नंबर केलाय त्यांनी. पहिल्या 2-3 मध्ये 1 मध्ये केलाय. ज्या वेळेस आली त्यावेळेस गुलालात राहिली गाडी. काय अडचण नाही आली आम्हाला. आता आज ही मोठं मैदान, 3,33,000चं मैदान आणि आज फायनलचा गुलाल. ज्यावेळेस लखन घाटावा आलाय, तुम्ही आणलाय, त्याला उतरवलाय, त्यावेळेस त्याने नाराज केलेला नाही तुम्हाला? नाही, नाराज नाही केलं कधी बैलाने आपल्याला. बैल ज्या वेळेस आपण आणला नाही इकडनं त्यावेळेस गुलालात आहेच बैल. बैल असं कोण्या मैदानात हे नाही केलं त्याने. कारण बैल आपला कुठं अजून म्हणजे बैलांना नाराज करायची गोष्टच नाही. आमच्याकडनं चुकते थोडंफार, कधी याच्यात होते कधी त्याच्यात होते. आता मित्रांनो ही गर्दी पण दाखवा, 4 साईडनं गर्दी आहे. ही गर्दी ज्यावेळेस आपल्या बैलापाशी होत असते, तुम्ही मध्ये असता मालक, त्यावेळेस काय वाटतं? कारण ह्या गर्दीसाठीच आपण एवढी सगळी धडपड करत असतो. म्हणजे प्रेक्षकांचा बी आपल्यावर जीव आहे, त्यामुळेच आपल्यामुळं हे तिथं पब्लिक. नाही तर आमचा समजा आमच्यावर जीव नसता प्रेक्षकांचा तर ते तरी काय आले असते आमच्यापाशी. आमच्या बैलावर प्रेम करते, फॅन फॉलो आहेत त्याचे. म्हणून आपण बी त्यांना कधी फोटोला बी नाही म्हणलो नाही, कधी कायला नाही. जे आलं ते कधी बी धरा म्हणतो बैल. मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा लखन बैल त्या भागात ना आला आणि घाटावर त्यानं जी प्रेक्षक आहे ना त्या प्रेम करणार ते त्याने निर्माण केलेला आहे. म्हणजे निर्माण म्हणजे त्यांनी सगळ्यांचं मन जिंकलंय त्या बैलाने. कारण की या भागात त्या भागात नाही येऊन या भागात मन जिंकणं म्हणजे हे नाही ना एवढं. कारण की आमच्या भागातले 2-3 गाड्या चांगल्या पळतात. तळेगावची गाडी आहे, आमची गाडी आहे संभाजीनगरची. चांगल्या गाड्या पळतात आमच्या इकडे. कारण त्यांनी सगळ्या प्रेक्षकांचं मन जिंकलंय. आता टॉप 10 मधला बैल म्हणले की पायऱ्याला अडचणी सगळे मालक बोलत असतात. आज ही नियोजन झालं, पण ज्यावेळेस मैदान येतं त्यावेळेस नियोजन किती दिवस आधी करायला लागते? आमच्याकडे नियोजन तसं आम्ही 1 दिवस आधीच करतो. आम्ही म्हणजे घाटावर कसं असते 8 दिवस 15 दिवस महिने आधी नियोजन करते, तसं आपलं नियोजन नाही कधीच. 1 दिवस आधी नियोजन होते आपलं कुठल्या मैदानात पळायचं असं. आता लखनला कधी पायऱ्याला अडचणी आली त्या? पहिल्यांदा स्टार्टिंगला आल्या तर पहिल्याला अडचणी बऱ्याच जणांनी आम्हाला वायदी भीती मागितली होती स्टार्टिंगला. पण ज्यावेळेस आपली गाडी फलटणला पळाली तेव्हापासून आपल्याला कधी अडचणच नाही आली पायऱ्याला. आमच्या म्हणजे बैल पळाल्यावर अडचण येतच नाही कुठं, आणि नाही पळाला तर आपल्याला भरपूर अडचणी येतात. आता मध्ये आपला बैल थोडा आजारी होता त्यावेळेस आपल्याला खूप अडचणी आल्या. आता मी बऱ्याचशा जणांना फोन केला तर त्यावेळेस म्हणले नाही तुमचा बैल आता किती पळतो. म्हणजे असं बऱ्याच जणांना म्हणले, जवळचे बी दूरचे बी, असं काय नाव नाही घेता येत कोणाचं आपल्याला, पण बऱ्याचशा अडचणी आल्या. पण ज्यावेळेस आपण मागचा बैल घेऊन 1 नंबर केलाय का, मग त्यावेळेस कळालं की बैल अजून आहे. म्हणजे चांगलेच हे केले तर टॉप 10 बैल राहिले होते फायनलला, त्याच्यात बी 1 केला आपण. कुठलं मैदान सांगचाल त्याचं की आठवणीत कायम राहील? आठवणीत काय म्हणजे तसं तर फेडगावचं मैदान. कारण की फेडगाव मध्ये बैल मागं पळत होती गाडी, सेमीला बी फायनलला बी, तरी बैलांनी सुट्टा 1 केलाय. ते म्हणजे आमचं हिंद केसरीचं मानाचं मैदान. मित्रांनो मी बाईट घेतलेली पेडगावच्या मैदानात, भरपूर तुम्हाला आनंद. त्यावेळेस तुम्हाला नीट बोलता पण येत नव्हतं, एवढा आनंद झाला. खूप आनंद. म्हणजे आता हिंद केसरीचा मान होता आणि आमच्या त्यावेळेस 2 गाड्या पण फायनलला राहिल्या होत्या. एका मालकाच्या 2 गाड्या, या गाडीने 1 केला आणि त्या गाडीने 4 केला होता. त्या बैलानं काय शिकवलं? ह्या बैलांनी भरपूर काही शिकवलं आम्हाला. म्हणजे कुठं असं हे नाही केलं त्यांनी आम्हाला. त्यांनी सगळ्यांचं माणुसकी झाली सगळ्या गोष्टी. आम्ही असं कधी कोणासंग वाईट बोललो नाही, कधी काहीच नाही आमचं. कारण की आम्ही सगळ्यांना प्रेमानच बोलतो. म्हणजे बैलाने तेवढं शिकवलं आम्हाला की बाबा प्रेमानच बोलायचं, जास्ती शिस्त राहायचं, जास्ती कुठेतरी माज केला तर कुठेतरी भोगावं लागते आपल्याला. त्याच्यामुळे आम्ही कधीच माज कधीच नाही करत. कारण की बैल आहे, आज बोलतो उद्या कमी येतो,
त्याच्यानं आपलं जसं चालते तसं चालू द्यायचं. मित्रांनो त्यांनी चांगलं संदेश सांगितलाय. बैलाचं स्पीड कमी जास्त येत असतं. आज नावात आहे, उद्या गटाला पण हाराय, त्यामुळं जमिनीवर राहायचं, हवेत जायचं नाही. नाही हवेत जाणारे कुठे राहिले तर तरी हवेत जाणारे भरपूर होते. आम्हाला असेच म्हणायचे की ते काय करतो, किती पळतो, 300 फुटा बैल पळणार आहे म्हणायचे. पहिले तर साफशाल म्हणायचे लखन फक्त 300 फूट पळतोय, पल्ल्याच्या रानाला बैल काय मार खाणार. ज्या वेळेस आम्ही फलटणच्या मैदानाला आलो आणि एक केला काय, तेव्हा म्हणले तर लोक काय या बैलात लय दम आहे बाबा पळायला. मग तेव्हा लोकांना कळालं. पण तरी आपण कधी हवेत नाही गेलो, कधी काही नाही, माज मस्ती नाही, आरडाओरडा कधीच नाही करीत आम्ही. फक्त वैजाचा जल्लोष असते थोडंसं फायनल 1 नंबर केल्यावर तेवढाच. आणि सगळ्याच्या आधी आपलीच गाडी सोडून आणतो आपण. 1 नंबर केला तरी गाडी आपलीच गळ्यातून काढून आणतो आम्ही. म्हणजे जास्त वेळ गाडी बी नाही थांबवत तिथं. आता त्याचं एक वैशिष्ट्य जाणवलंय, ज्या वेळेस मोठ्या रकमेचं मैदान आलंय त्यावेळेस गुलाल घेतलाय त्यानं. हा बैल घेतला गुलाल, कारण की मोठ्या मैदानातच बैल आम्ही जास्ती काढतो, कारण की हलक्या सलक्या मैदानात यायला पण पुरत नाही आम्हाला. खर्च आहे 4-5 माणसं आहेत, ड्रायव्हर आणि बैलांचा खर्च. म्हणजे मेन गोष्ट आम्हाला दुधा पाण्याला पुरत नाही इकडं, कारण 100 रुपये लिटर दूध आहे इकडं गिरगाईचं जर म्हणलं तर आपल्या घरचं दूध असते ना, त्याच्यामुळे आम्ही जास्ती बाहेर थांबत नाही. साधारणतः किती खर्च येतो तुमच्या मैदानाला? आता आमच्या इकडं लोकल असतं त्यामुळे एवढं काय नाही, पण तुमच्या तिकडून यायला किती खर्च येतो? आता आमच्या तिकडून यायचं जर म्हणलं तर गाडीला 4-5 हजार रुपये डिझेल लागते. माणसाचा खर्च असते, 2-3 माणसं सोबत येतात माझ्या, त्यांना जेवण बिवण असते, सकाळचा नाश्ता सगळं. म्हणजे तसं आपल्या सोबत असते सगळं, पण बनवायला कसं कटाळा करतोय, कारण की दिवसभर मी दमतोय इकडं ह्या बैलांच्या मागं. आणि संध्याकाळचं मग स्वयंपाक पाणी बनवायला लेट होतं, त्याच्यानं आपल्या हॉटेलला जेवतो आम्ही. आता आजच्या विजयाबद्दल काय प्रतिक्रिया आहेत चिक्या आणि लखन? ती गाडी चांगली पळणारी आहे, चांगली म्हणजे आमची ज्या वेळेस गाडी पळाली त्यावेळेस गुलालात राहिली आमची गाडी. आज काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून, किती नंबर करावं काय वाटतं? आता अपेक्षा तर सगळ्यांच्याच असते की माझा पण एक करावं, त्यांना वाटते माझा पण एक करावं, सगळे एकच करायला आले. तर आता ज्याचा पळतोय ते करणार 1 नंबर. मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा देऊया की जसं त्यांच्या मनात आहे तसंच लखन करेल. धन्यवाद.